तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचा व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण फोटोशॉपमध्ये पाहणार आहोत की एखाद्या टेक्स्टला प्रोफेशनल ग्रेडियंट कसा द्यायचा। बहुतेक काही जणांना टेक्स्टला अजून ग्रेडियंट बरोबर देता येत नाही, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की थंबनेल किंवा एखाद्या बॅनर डिझाईनसाठी किंवा लोगो डिझाईनसाठी तुम्ही एखादा ग्रेडियंट कशा प्रकारे वापरू शकता। 3-4 प्रकारचे आपण ग्रेडियंट या ठिकाणी पाहणार आहोत, तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी तुम्हाला यायचं फोटोशॉपमध्ये। आता फोटोशॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, फाईलमध्ये जाऊन एक साईज क्रिएट करायची। तो कोणताही काम करताना तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी तुम्हाला एक साईज क्रिएट करावी लागते। तर इंचेसमध्ये आपण साईज घेतो आणि एक रँडमली कोणतीही साईज घ्या तुम्ही इथे। तर मी इथे एक हॉरिझॉन्टलमध्ये एक 10x7 ची साईज घेतो आणि 350 रिझोल्यूशन इथे ॲड करतो आणि क्रिएट करतो। आता इथे तुम्हाला काय करायचं, एक टेक्स्ट टाईप करायचं आणि टेक्स्टला कशा प्रकारे ग्रेडियंट द्यायचं तो आपला एक मुद्दा आहे। त्यामुळे मी सगळी माहिती तुम्हाला डीपमध्ये देणार। तो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आणि आधीचे भरपूर व्हिडिओ आपण ट्युटोरियल जे आहे अपलोड केलेले आहे आपल्या चॅनलवरती, जाऊन पहा, सर्व शिकायला भेटेल आणि फोटोशॉप कसं वापरायचा ते सुद्धा डीपमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या चॅनलवरती। व्हाईट बॅकग्राऊंड सहित आपण इथं आलेलो आहोत आणि इथं आपल्याला काय करायचं, एक टेक्स्ट आपल्याला काय करायचं, टाईप करायचं। आता नॉर्मल मी कोणतेही टेक्स्ट मी इथे घेतो आणि टेक्स्टची जी साईज आहे ती साईज मी इथे कमी करतो आणि टेक्स्टमध्ये मी काहीतरी असं एक युनिक टेक्स्ट टाईप करतो जेणेकरून आपल्याला त्याला ग्रेडियंट वगैरे ॲड करता येईल। ठीक आहे, ते तो मराठी नावाचं मी टेक्स्ट जे ॲड करतो। नॉर्मली अशा प्रकारे मी टेक्स्ट टाईप केले। बघा, मी तुम्हाला सगळी माहिती जी आहे डीपमध्ये देतो, त्यामुळे तुम्ही आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करा एक छानशी की तुम्हाला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायला आवडेल। नॉर्मली आपण एक मराठी नावाचं टेक्स्ट आपण इथे टाईप केलेला आहे। आता याला ग्रेडियंट कसं द्यायचं, टेक्स्चर कसं द्यायचं वगैरे वगैरे मी तुम्हाला सगळं डीपमध्ये इथे सांगतो। नॉर्मली ग्रेडियंट देण्यासाठी इथं तुम्ही काय करता, डबल क्लिक करता, एक शॉर्टकट कीवर्ड आहे आपला तो माऊसचा, आणि इफेक्ट्सवर सुद्धा जाऊन तुम्ही इथं पाहू शकता की ग्रेडियंटचा जो ऑप्शन आहे तुम्हाला इथं अवेलेबल आहे, किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला ग्रेडियंट जे आहे इथं सुद्धा अवेलेबल आहे। इथून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ग्रेडियंट देऊ शकता। पण मी सांगतो की डबल क्लिक करा, नाही तर इफेक्ट्सवर जाऊन जे तुम्हाला इझिली शॉर्टकट वाटेल तिथं तुम्ही जाऊन यूज करू शकता। ठीक आहे, नॉर्मल मी इथं इफेक्ट्सवर जाऊन क्लिक करतो। ठीक आहे, आणि ग्रेडियंटमध्ये जाऊन भरपूर असे ग्रेडियंट आहेत। ठीक आहे, तुम्हाला जर ग्रेडियंट पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन तुम्ही डाउनलोड करा। भरपूर जे गोल्डन टाईपचे ग्रेडियंट माझ्याकडे भरपूर आहेत, किंवा मी जे यूज करतो फ्लेक्स वगैरे बॅनरसाठी ते सुद्धा ग्रेडियंट आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, जाऊन डायरेक्टली डाउनलोड करा तुम्ही। जे मी या टॉपिकमध्ये यूज करेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तुम्ही जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता। नॉर्मली ग्रेडियंट देण्याची पद्धत म्हणजे एक अशी असते, आपण क्लिक केलं आणि नॉर्मल ग्रेडियंट वगैरे ॲड झाला। ठीक आहे, अशा प्रकारे। तर अशा प्रकारे सिंपल पद्धत आहे ग्रेडियंट देण्याची। तर अजून एक ऑप्शन्स आहे आपल्याकडे भरपूर, ते पण आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, इथं डबल क्लिक करायचे। आता नॉर्मल तुम्ही काय केलं, एका बटनावर तुम्ही काय केलं, दिलेलं आहे ग्रेडियंट दिलेलं आहे, त्याच्यामुळे काय करायचं, हा ऑप्शन्स एक नॉर्मल बेसिक ऑप्शन आहे। तर इथं काय करायचं, क्लिक करायचं, हा जो फर्स्ट पॉईंट दिसतोय तुम्हाला काय करायचं, याचा कलर तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही तो कलर ठेवू शकता, तुम्हाला चेंज करायचा तर चेंज करू शकता। ठीक आहे, तर हा जो पॉईंट दिसतोय मिडलला तुम्हाला काय करायचं, ड्रॅग करायचं। लेफ्ट साईडला तुम्हाला काय करायचं, ड्रॅग करायचं आणि अशी लाईन तुम्हाला इथे दिसून येते। ठीक आहे, आधीचे भरपूर व्हिडिओ आहेत आपले टेक्स्ट वगैरे ग्रेडियंट कसे द्यायचे ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता। भरपूर आपण टेक्स्टवरती भरपूर डीपमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे आपल्या व्हिडिओजला एवढी यूज आलेले आहेत, कारण की मी सगळं समजून सांगितलेलं तुम्हाला कशा प्रकारे ग्रेडियंट वगैरे द्यायचं आहे। ठीक आहे, तर हा जो कलर आहे इथं सुद्धा तुम्ही कलर जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर चेंज करू शकता। नॉर्मल बेसिक तुम्हाला ठेवायचं तर हा सुद्धा कलर तुम्ही इथं ठेवू शकता। ठीक आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही एक लाईन टाईप ग्रेडियंट तुम्ही इथे देऊ शकता, की नॉर्मली पाहू शकता की एक लाईन आलेली आहे। ही एक पद्धत आहे की ग्रेडियंट तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता। भरपूर तुम्ही बॅनर डिझाईन पाहिजे असेल की त्याच्यावर तुम्ही पाहिलं असेल की ग्रेडियंट जो आहे कशा प्रकारे दिला जातो। ठीक आहे, तर ही एक पद्धत झाली। आता या टेक्स्टला काय करूया, डुप्लिकेट करूया। तर आपला एक फर्स्ट टेक्स्ट जो आहे ग्रेडियंट देऊन झालेले आहे। आता इफेक्ट्सवरती तुम्ही राईट क्लिक करा आणि जे क्लिअर लेअर स्टाईल दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे काय होईल, सगळे इफेक्ट जे आहे इफेक्ट दिलेले सगळे इफेक्ट तुमचे काय होईल, निघून। नॉर्मल जर मित्रांनो तुम्हाला इथून म्हणजेच या इफेक्ट्समधून तुम्हाला ग्रेडियंट देण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर माझ्याकडे अजून एक ऑप्शन आहे की कशा प्रकारे तुम्ही ते ग्रेडियंट देऊ शकता। ठीक आहे, नॉर्मल काय करायचं, तुम्हाला एक रेक्टँगल ड्रॉ करायचं। रेक्टँगल तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट टेक्स्टवरती अप्लाय करायचं। तर टेक्स्टवरती अप्लाय केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायला, कलर्स ऑप्शनमध्ये जायचं आहे। कलर तुम्हाला बघा, कलर कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असते डिझाईनमध्ये, त्यामुळे कलर ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करा, किंवा कलर हंटमध्ये जाऊन तुम्ही गुगलवरती जाऊन सुद्धा कलर ऑप्शन्स चॉईस करू शकता।
नॉर्मली एक डार्क कलर मी इथं अप्लाय करतो अशा प्रकारे. आणि या टेक्स्टला काय करतो, सॉरी या रेक्टँगलला काय करतो मी राईट क्लिक करून काय करतो क्रिएट क्लिपिंग मास्क करतो मित्रांनो. पण अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ग्रेडियंट देऊ शकता. भरपूर तुम्ही बॅनर डिझाईनमध्ये पाहिलं असेल की अशा प्रकारे ग्रेडियंट दिला जातो. तर मी तर सिंपल जास्त करून माझ्या डिझाईनमध्ये मी पाहिलं असेल की या प्रकारे मी ग्रेडियंट जो आहे देत असतो. ठीक आहे, तर नॉर्मली ही पद्धत आहे ग्रेडियंट द्यायला. आता याला काय करायचं तुम्हाला, नॉर्मली अजून एक जर पद्धत सांगतो मी तुम्हाला ग्रेडियंट देण्यासाठी. आता काय करायचं तुम्हाला एफेक्ट्सवर जायचे आणि ग्रेडियंटमध्ये जायचं. ठीक, ग्रेडियंटमध्ये तुम्हाला जायचं आहे. नॉर्मली डायरेक्ट जो ग्रेडियंट देतोय आपण रेक्टँगलला देतोय, त्यामुळे रेक्टँगलवरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता हा जो कलर आहे आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मली काय करायचं तुम्हाला हा कलर इथे ॲड करायचा आहे आणि हा जो कलर आहे तुम्हाला हाच कलर परत इथे द्यायचा आहे. पण हा कलर जो आहे तुम्हाला लाईट कलर द्यायचा आहे. आणि हे जे आपण मिडलला शिफ्ट केलं आणि हे जे आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केलं ना ते आपल्याला काय करायचं आहे 50% मिडलला आपल्याला घेऊन जायचं आहे. 50% तुम्हाला काय करायचं आहे मिडलला घेऊन जायचं आहे आणि थोडंसं काय करायला वरच्या साईडला ड्रॅग करा. आणि याची जी ड्युरेशन आहे म्हणजे अँगल आहे तो काय करायचा तुम्हाला इथे चेंज करायचा, फक्त 90% ठेवायचं आहे. आधी काय -90% आहे, तर फक्त तुम्हाला काय करायचं 90% तुम्हाला इथे ॲड करायचं आहे ग्रेडियंट. तर अशी एक पद्धत आहे मित्रांनो रेक्टँगल ड्रॉ करण्याची. आता अजून एक सांगतो तुम्हाला की नॉर्मली जर आपण एक ग्रेडियंट वगैरे ॲड करतो आहे, ठीक आहे, नॉर्मल काय करायचं तुम्हाला इथं फॉर एक्झाम्पल -90% ठेवा. आणि एक अशी एक पद्धतसुद्धा आहे ग्रेडियंट ड्रॉ करण्याची. ठीक, तुम्ही भरपूर असे बॅनर डिझाईनमध्ये पाहिलं असेल की अशा पद्धतसुद्धा आहे की ग्रेडियंट जे आपण इथं ॲड करू शकतो. आपण फॉर एक्झाम्पल आपण एक ग्रेडियंट घेऊ बाहेरून, ठीक आहे, त्याला कसं आपण टेक्स्चर करू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर नॉर्मली मी इथं फ्री पिकवरती येतो. आता हे फ्री पिक आहे बट इथे नाव चेंज झालेलं आहे, कंपनीचं नाव चेंज झालेलं आहे, माहीत नाही, बट आपल्याला बॅकग्राऊंड डिझाईनची मतलब आहे. ठीक आहे, तर इथं नॉर्मली मी ग्रेडियंट टाकले, ऑरेंज ग्रेडियंट बॅकग्राऊंड वगैरे वगैरे. तर इथून तुम्ही कोणतंही एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करा. मी एक नॉर्मली इथूनच एक बॅकग्राऊंड काय केलेलं आहे डाउनलोड केलेलं आहे. आता एक ग्रेडियंट आपण ॲड केलेला आहे आणि ग्रेडियंटला काय करायचं आहे राईट क्लिक करून काय करायचं क्रिएट क्लिपिंग मास्क करायचे, म्हणजे जो टेक्स्टच्या पूर्ण आतमध्ये जाईल. आणि जे रेक्टँगल आहे आपण त्याला काय करूया हाईड करूया, Ctrl+T करून प्रॉपर तुम्हाला काय करायचं ग्रेडियंटला हे सेट करायचं आहे. आता इथे लहान मोठं करा तुम्ही इथे अशा प्रकारे प्रॉपर मी इथे काय केलं आहे सेट केलेलं आहे. अशा प्रकारे ग्रेडियंट देऊ शकतात. ग्रेडियंटला अशा प्रकारे सिंपल आहे, बेसिक आहे, बट मी तुम्हाला इफेक्ट कसे द्यायचे ते सुद्धा सांगतो. तर अशा प्रकारे आपण ग्रेडियंट तर इथे ॲड केला. आता याला इफेक्ट कसे द्यायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ग्रेडियंटला आपल्याला इफेक्ट कसे देता येईल. ठीक आहे, तर फिल्टरमध्ये जाऊन काय करा, फिल्टर गॅलरीचा जो ऑप्शन आहे इथे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या बॅकग्राऊंडवरती जो ग्रेडियंट तुम्ही ॲड केला होता त्यावरती अशा प्रकारे टेक्स्चर येतात. जसं स्कायलिंग वगैरे हे रिलीफ वगैरे तुम्ही इथे वाढू शकता, बट जास्त नाही, एवढं सेटिंग तुम्ही ठेवू शकता. प्रॉपर मॅनेजमेंट आहे. ठीक आहे, तो ओके करायचं तुम्हाला. आता तुमच्या टेक्स्टवरती तुम्ही पाहू शकता की हलकासा टेक्स्चर इथे ॲड झालेला आहे. आता झूम केलं तर तुम्हाला दिसतंय तो थोडासा हलकासा टेक्स्चर ॲड झाला. भरपूर डिझाईनवर तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे फोटोशॉपमध्ये अशा प्रकारे ग्रेडियंटचा वापर करू शकता कोणत्याही टेक्स्टला. जर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर असे व्हिडिओज आहेत ते टेक्स्टसाठी. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी.